हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्लेवर्स विथ मनीषामध्ये. पावसाचा सीझन चालू झाला आहे. सगळीकडे मार्केटमध्ये आपल्याला फणस दिसतात आहे. चला तर मग आज बनवूया आपण मसालेदार फणसाची भाजी. मी इथे 1/2 किलो फणस घेतला आहे आणि इथे मोहरीचं तेल घेतलं आहे. तुम्ही दुसरंही तेल घेऊ शकता, पण मोहरीच्या तेलामध्ये ही भाजी जास्त टेस्टी बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला थोडा वेळ त्याला परतून घ्यायचं आहे, खूप शिजून नाही घ्यायचं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. मी इथे 2 छोटे कांदे आणि 2 छोटे टोमॅटो घेतलेत. तर आपल्याला त्यांची फाईन पेस्ट बनवायची आहे. पेस्ट झाली बनवून आपली, साईडला ठेवूया. आता त्याच तेलातून मी फणस काढलेत आणि त्या तेलात आपल्याला खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता, जिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि चक्री फूल घेतले मी थोडा, आणि त्याला परतून घ्यायचं आहे. ते आलं लसूणची पेस्ट घेतली मी, ती थोडी परतून घ्यायची आहे. तिचा वास जाईपर्यंत आपल्याला ती तेलात परतायची छान. आता इथे मी मिरची पावडर, धणे पावडर, हळद, गरम मसाला आणि थोडी एव्हरेस्टची मिरची पावडर घेतली आहे कलर येण्यासाठी, आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि मी ते मिक्स करून साईडला ठेवलं आहे. आता आपण ही ग्रेव्ही बनलेली यामध्ये टाकूया तेलामध्ये. तिला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. थोडंसं तेल सुटलंय भाजीला. आता आपण ही एकत्र केलेले मसाले यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया. आता मी इथे दही घेतलंय, 4 चमचे दही घेतलंय. दह्याने खूप छान टेक्स्चर येतं भाजीला आणि चवही अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. कोणत्याही भाजीत दही घातलं की त्या भाजीची चवच छान होते. आता आपल्या भाजीला मस्त तेल सुटलंय, ग्रेव्ही छान कलर पण आलाय. आता आपण हे फणस टाकूया यामध्ये आणि थोडा वेळ परतून घेऊया. कमी गॅसच ठेवायचा आहे आपल्याला. आता 1 कप मी पाणी टाकलं इथे. फणस आपला तिथे अर्धाच शिजलेला होता. आता इथे पूर्ण शिजून घ्यायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. फणस शिजलाय. आता आपली भाजी जवळपास रेडी आहे. बघा कसा छान कलर आलाय, सगळीकडे घमघमाट सुटलाय. आता आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे. हे खूप लोकांना माहीत नसेल, पण याने खूप छान टेस्ट बदलते आणि खूप छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सगळ्यात शेवटी आपली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे. मला तर खूप भूक लागली आहे. तुम्ही पण रेसिपी ट्राय करून बघा. आवडली तर नक्की मला सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.